नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। चलिए रूबरू होते अब तक की तमाम खबरों से। बुलेटिन की शुरुआत करते हैं जीने की राह आज के इस पथदर्शक सुविचार से। दर्शकों, जीने के राह के बाद अब रूबरू होंगे खबरों की श्रृंखला से, पर वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। ब्रेक पश्चात देखेंगे संपूर्ण समाचार विस्तार से। बने रहे सिटी न्यूज के साथ। ब्रेक के बाद आपका स्वागत। अब देखते हैं संपूर्ण समाचार विस्तार से। आने वाले कुछ ही महीनों बाद अमरावती महापालिका के आम चुनाव होने वाले हैं, जिसकी तैयारियों में सभी राजनीतिक दल लगे हैं। मंगलवार को अमरावती में कांग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री अशोक चौहान इन्होंने बैठक लेकर कांग्रेस कार्यकर्ताओं में जोश भरा तथा वर्तमान सरकार पर निशाने साधे। आने वाले कुछ महीनों बाद अमरावती महानगर पालिका के चुनाव होने को है, जिसकी सभी राजनीतिक पार्टियों ने दखल लेते अपनी चुनावी दाव बिछाने शुरू किए हैं। अमरावती में मंगलवार को कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष अशोक चौहान ने अमरावती आकर आने वाले मनपा चुनाव के बारे में बैठक ली। इस बैठक में उन्होंने कार्यकर्ताओं को संबोधित किया। संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातली पूर्वतयारीच्या संदर्भातली ही बैठक आज या ठिकाणी अमरावती शहरामध्ये आज घेण्यात येत आहे। आजची बैठक ही सुरुवातीला महानगरपालिकेच्या क्षेत्रासंदर्भातली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये आहे। सर्वप्रथम मी औपचारिकतेमध्ये जाणार नाही, कारण की सर्वच मान्यवर या ठिकाणी या सर्वांची नावं सुरुवातीला सत्कार घेत असल्यामुळे पुन्हा ती औपचारिकतेमध्ये जाणार नाही। सरळच्या चर्चेला मला सुरुवात करणार आहे। एक तर ही महानगरपालिका काँग्रेसकडे गेल्या 15 वर्षापासून काँग्रेस पक्षाकडे आहे। आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आणि मागील कालावधीमध्ये आपण सर्वांनी जी मेहनत घेतली त्यामुळे काँग्रेस पक्षाला यश या महानगरपालिकेमध्ये चांगल्यापैकी मिळालं। त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचं आणि इथे असलेल्या सर्व नेत्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मी करतो। परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये जी आव्हानं आपल्या समोर आहेत ती लक्षात घेता तुम्ही आणि आम्ही फार काळजीपूर्वक पुढच्या निवडणुकीसाठी समोर गेलं पाहिजे। काँग्रेस पक्षाला या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा यश मिळवण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं निश्चितच महत्वाचं आहे। बीते 15 वर्षों से अमरावती महानगर पालिका में कांग्रेस की सत्ता है, वो कायम रहे, जिसके लिए अमरावती के कांग्रेस कार्यकर्ताओं ने एकजुटता से काम कर आने वाले चुनाव में उतरना चाहिए, ऐसा आह्वान कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चौहान इन्होंने किया। इस वक्त उन्होंने विद्यमान सरकार पर भी अपने अंदाज में निशाना साधा। मला खात्री आहे की ज्या पद्धतीने विद्यमान सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो, ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे, सामान्य माणसाचा भ्रमनिरास झालेला आहे की एकंदरीत त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासनं असो, या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या पद्धतीने ती काम जे करत आहेत त्यातून जो उद्रेक आज निर्माण झालेला आहे, जनतेचा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना निराशा आज आलेली आहे की चुकीचा निर्णय हा घेतला गेला, अशा प्रकारची भावना आज जनसामान्यामध्ये निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जी महागाईची परिस्थिती आहे, दलितांवर होणारा अत्याचाराचे विषय असतील, अल्पसंख्याकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असलेला असुरक्षिततेची भावना असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, आमच्या महिला गृहिणींचा प्रश्न असो,
सगळ्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांपासून विदर्भामध्ये विशेषतः आत्महत्याच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. असे अनेक कठीण विषय आहेत की ज्यामध्ये विद्यमान सरकारची कामगिरी अतिशय जुजबी म्हणावी लागेल. फारच अनपेक्षित अशा प्रकारचा परफॉर्मन्स या सध्या विद्यमान सरकारचं राहिलेलं आहे. महापौर रीना नंदा ने प्रदेशाध्यक्ष का स्वागत किया, साथ ही मान्यवरों ने भी स्वागत किया. कांग्रेस सेवा दल की ओर से प्रदेशाध्यक्ष अशोक चौहान इनका स्वागत किया गया. इस बैठक में कांग्रेस के सभी पूर्व तथा विद्यमान मान्यवर उपस्थित थे. दिनांक 7 अगस्त को पिंपलखुटा के आश्रमशाला के छात्रावास में हुए छात्र पर हमले के विषय पर लोकमत इस अखबार ने लेख छापा था, जिसका विरोध शंकर बाबा महाराज के अनुयायियों ने किया है, जिसके लिए उन्होंने भव्य मोर्चा निकालकर जिलाधीश को ज्ञापन दिया तथा अपना निषेध जताया. दिनांक 7 अगस्त को पिंपलखुटा आश्रमशाला के छात्रालय में छात्र पर हुए निंदनीय प्रकार के विषय पर लोकमत इस अखबार ने प्रकरण की सत्यता को न देखते हुए शंकर महाराज का अपमान किया, ऐसा सूर शंकर बाबा के भक्तों ने निकाले मोर्चों में व्यक्त किया. अमरावती शहर के इरविन चौक से भक्तों द्वारा मोर्चा निकाला गया. इस मोर्चे में मुंबई, नागपुर, भंडारा आदि जगहों से सैकड़ों भक्तों ने आकर अपना निषेध जताया तथा जिलाधीश कार्यालय पर लोकमत अखबार की होली जलाई. शंकर बाबा के भक्तों ने दैनिक लोकमत अखबार के जिला प्रतिनिधि गणेश देशमुख तथा लोकमत ने जाहिर माफी मांगनी चाहिए, ऐसा सभी भक्तों ने कहा. लोकमत में छपे लेख के द्वारा महाराज के भक्तों की भावनाओं को आहत पहुंची है, जिसका निषेध उन्होंने मोर्चा निकालकर तथा जिलाधीश को ज्ञापन देकर किया. शंकर बाबा महाराज या आश्रमावर मागील काही दिवसांमध्ये जो विरोध केला होता, त्यांचे आरोप करण्यात आले होते, त्या आरोपाला खंडन करण्याकरिता शंकर महाराजांचे भक्त खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहेत आणि भंडारा, नागपूर वेगवेगळ्या जिल्ह्यामधून शंकर महाराजांचे भक्त या ठिकाणी आले आहेत. शंकर बाबाच्या बाजूने ते बाजू मांडू इच्छितात, तर आपण विचारू त्यांना. मॅडम, काय म्हणता आपण? आम्ही स्वतः पोलिसांना सहकार्य केलं की तुम्ही लवकरात लवकर हा तपास करा. जर तुमच्याने होत नसेल तर तो तपास तुम्ही सीआयडी किंवा सीबीआय कडे द्या आणि हा तपास. परंतु आमच्या एसडीपीओने आम्हाला भयंकर सहकार्य केलं आणि 2 दिवसामध्ये गुन्हेगार पकडले. 2 दिवसात ते पकडलेले गुन्हेगारांनी आपला गुन्हा कबूल केलेला असताना सुद्धा आज आमच्या महाराजांच्यावर, आमच्या गुरुदेवावर हा जो कोण गणेश देशमुख आहे तो इतक्या घाणेरडे आरोप करतोय, ह्या हरामखोराला आमचा निषेध आहे.
या ठिकाणी त्यासाठी आम्ही लोकमतवर दावाही करणार आहोत अब्रू नुकसान भरपाईचा। त्याच्या माफीनाम्याला आम्ही चपलानी तुडवतोय, आम्हाला त्याच्या माफीनाम्याची गरज नाही। आज त्यांनी आमच्या बाबांची जी काही अब्रू घेतलेली आहे त्या अब्रूची भरपाई कशी होणार ते आजच्या ह्याच्यात तुम्हाला कळून येईल। या ठिकाणी अतिशय भावुक मनाने शंकर महाराजांचे भक्त सरिताताई जावरकर यांनी आपले मत व्यक्त केलेलं आहे आणि या ठिकाणी असंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये मोर्चाच्या स्वरूपात एका वृत्तपत्राचं या ठिकाणी जाळपोळ करण्यात सुद्धा आलेले आहे। अतिशय आक्रमक वृत्तीने त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। काही लोक भावुक होत आहे, त्यांचंही म्हणणं आहे की ज्यांनी ज्या प्रथमेश अग्नेवर हल्ला केला आहे त्यांना शिक्षा देण्यात यावी आणि होती नसेल तर सीआयडी चौकशी करून खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी। परंतु मॅडमचं म्हणणं आहे की यामध्ये शंकर महाराजांचा काही हात नाही, आश्रम हे निर्दोष आहे आणि असंख्य या ठिकाणी गावकरी, पिंपळखुटामधील सरपंच, त्यातील गावकरी सर्व आणि महाराष्ट्रातील असलेल्या सर्व जिल्ह्यातील शंकर महाराजांचे भक्त या ठिकाणी आले आहेत। कॅमेरामन वैभव सोबत मी अजय श्रृंगारे, पाहत रहा सिटी न्यूज। होटल, मंगल कार्यालय, यहाँ से बड़ी मात्रा में बचा हुआ खाना फेंका जाता है। उसी तरह खाने की नासाडी तो होती ही है तथा नष्ट न हुए खाने की वजह से जंतु अस्वच्छता यह समस्याएं होती है। उसी को ध्यान में रखकर डाइजेस्ट किया गया है। अमरावती महानगर पालिका तथा वेस्ट बिन सोल्यूशन इनके संयुक्त में डाइजेस्टर का प्रात्यक्षिक संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ में मंगलवार की रोज किया गया। अमरावती महानगर पालिका तथा वेस्ट बिन सोल्यूशन इनके संयुक्ति में शून्य कचरा मुहिम चलाई जा रही है। इसकी ओर से डाइजेस्टर का प्रात्यक्षिक संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ में किया गया। होटल में बचा हुआ खाना फेंका जाता है। मंगल कार्यालयों में समारंभों के बाद खाना वेस्टेज फेंका जाता है। इस अनाज से ऊर्जा तथा एलपीजी ईंधन का पर्याय डाइजेस्टर के माध्यम से किया जाने वाला है। डाइजेस्टर से कचरे का खाद बनाया जाएगा आदि विषय इस प्रात्यक्षिक में बताए गए। स्मेल आएंगे अभी पेपर वगैरह सब चलेगा, पेपर चल जाएगा, प्लास्टिक नहीं चलेगा, प्लास्टिक नहीं चलेगा। अरे हॉटेलला पुरते जो भी वेस्ट नहीं कर रहा है इसके बाद में वेजिटेबल का भी कचरा इसमें अपन डाल सकते हैं। ये फूड वेस्ट जो बच जा रहा है हमारा खाना 25-30 ग्राम डालना कि एक बकेट भर डाल दिए, बड़े बकेट से डाल। सर ये जो कैपेसिटी है ना ये 2 से 3 किलो वेस्ट के लिए 2 से 3 जिनके 2 से 3 किलो निकलता है उनके लिए ये सफिशियंट है। जिसके तरफ 10 किलो अगर निकलता है उसके लिए बड़ा क्वांटिटी मोटा क्या लगना क्वांटिटी यही अपन ने ये डाल दिए, वेस्ट डाल दिए। 10-15 दिन के बाद में वेस्ट डालने के बाद 10 दिन के बाद हमारा सॉलिड वेस्ट नहीं कर रहा है, खाने का हो गया, ऑर्गेनिक वेस्ट हो गया, खाने का जो भी वेस्ट है जैसे फूड वेस्ट नहीं कर रहा है, फिर चॉपिंग के बाद में जो बच जा रहा है उसका व्यवस्थापन के लिए हमने ये डाइजेस्टर डिजाइन की है। मेन जो चीज है वो जो भी खाना बच रहा है हम इसमें डालने के बाद में उसका कन्वर्जन लिक्विड में हो जा रहा है जो हम खाद के जैसा यूज कर सकते हैं। उसके अलावा गैस फॉर्मेशन ये हमारा डेवलप किया हुआ इनोकुलम है जिसके वजह से इसका गैस फॉर्मेशन का प्रोडक्शन रेट बढ़ जाता है। तो आप देख सकते हैं ये 10 दिन पहले लगाया हुआ है। 10 दिन पहले के बाद में अभी इसमें गैस इतनी बन गई कि हम उसका कंटिन्यूअस यूज कर सकते हैं। बाद में रोज आधा घंटा मिलेगी खाना बन जाता है एक टाइम आधे घंटे। दर्शकों, न्यूज बुलेटिन में वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक पश्चात फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ। बने रहिए सिटी न्यूज के साथ। ब्रेक पश्चात तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत। अब रूबरू होते हैं कुछ अन्य महत्वपूर्ण खबरों से। मंगलवार को महाराष्ट्र राज्य अपंग संस्था शिक्षक कर्मचारी संगठन की ओर से जिलाधीश को ज्ञापन दिया गया।
10 से 15 सालों से कंत्राटी पद्धति से कर्मचारी काम कर रहे हैं। उन सभी कर्मचारियों को सुधारित वेतन श्रेणी लागू की जाए, इस हेतु जिलाधीश को यह कर्मचारियों ने ज्ञापन दिया। मंगलवार को महाराष्ट्र राज्य अपंग संस्था शिक्षक व कर्मचारी संगठन की ओर से अमरावती के जिलाधीश को ज्ञापन दिया गया। स्वयंसेवी संस्था अपंगों की विविध शाला आदि ये चलाए जा रहे हैं। इन संस्थाओं में करीब 10 से 15 सालों से कंत्राटी पद्धति से कर्मचारी काम कर रहे हैं। उनको उनके काम का मुआवजा बहुत कम मिलता है। समान काम समान वेतन, इस शासन के पुरोगामी धोरण के अनुसार कंत्राटी कर्मचारियों को सुधारित वेतन श्रेणी लागू की जाए, ऐसी मांग जिलाधीश को दिए ज्ञापन में की गई। आमच्या सोबत जमलेले आमचे जे सहकारी सर्व पदाधिकारी वृंद आणि कर्मचारी वृंद आहेत, जिल्हा समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत ज्या अपंगांच्या विविध शाळा कर्मशाळा चालवल्या जातात, यांना जे कंत्राटदार कर्मचारी यांनी भरलेले आहेत, या कंत्राटदार कर्मचाऱ्यांना अतिशय अत्यल्प मोबदला मिळतो आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची आणि कुटुंबनियाची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। आमची एक मुख्य आणि एकच मागणी आहे की या सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित विनाविलंब वेतन श्रेणी लागू करावी। मंत्र्यांना 2-2 लाख रुपये लागू केल्या जातात आणि आमच्या या कर्मचाऱ्यांकडे सतत दुर्लक्ष होते। ही अत्यंत पुरोगामी शासनाला शर्मेची बाब आहे। तेव्हा आमच्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्यावरील हा अन्याय दूर व्हावा, याकरिता आम्ही निवेदन हे आम्ही सर्वांना देत आहोत। लोकप्रतिनिधीपासून सर्व मीडियापर्यंत आमचा हा जो आवाज आहे, तो आवाज आपण सर्वांनी उठवावा आणि समाजापर्यंत आणावा आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याची मदत आपण करताय, त्याबद्दल संघटनेच्या वतीने आम्ही व्यक्तिशः आपले आभारी आहोत आणि ऋणी आहोत। धन्यवाद। मंगलवार को अन्याय निवारण कृति समिति तथा महिलाओं के ओर से जिलाधीश किरण गीते का भावपूर्ण सत्कार किया गया। यह सत्कार चपरासीपुरा के देशी दारू की दुकान बंद कराने के विषय में किया गया। बीते 10 महीनों से इस दुकान बंद करने के लिए महिलाओं ने विभिन्न प्रकार के आंदोलन किए थे। चपरासीपुरा येथील देशी दारू दुकानाच्या अनेक दिवसापासून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की तिथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे। महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवला गेला। त्यांच्या अहवालावरती आधारित 1 महिन्यासाठी ते दुकान बंद केलेलं आहे। अशीच परिस्थिती जर सुरू राहिली तर ते पुढे सुद्धा बंद ठेवण्यात येईल। ज्यांना व्यवसायाचे लायसन्स दिलेले आहेत त्यांनी सर्व नियमांचं पालन करून काम करावं आणि जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं त्यांनी काम करू नये। सर, आता पुन्हा ती देशी चालू होईल का? आपण जे कायदा सुव्यवस्थेसाठी आपण जे बंद करतो त्याला ठराविक मर्यादा असतात। अशी परिस्थिती पुढे राहिली तर आपण ते सुद्धा निर्णय घेऊ, परंतु जर कायमस्वरूपी बंद करायचं असल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे मतदान घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी सूचना मी दिलेल्या आहेत। मागच्या वेळेस मतदान घेण्यात आलं होतं सर, तर त्याच्यामध्ये कमी मतदान झालं होतं। आता त्यांच्या भावना तीव्र होत्या, वारंवार ते येत होते, तिथे स्थानिक लेवलला कायदा सुव्यवस्था खराब होत होती, म्हणून हे तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतला। मंगलवार को अन्याय निवारण कृति समिति तथा राहुल नगर बिच्छू टेकड़ी की महिलाओं की ओर से जिलाधीश किरण गीते का भावपूर्ण सत्कार किया गया। यह सत्कार चपरासीपुरा के देशी दारू की दुकान को कुछ समय के लिए बंद किए जाने पर किया गया। कई महीनों से महिलाओं का यह देशी दारू का दुकान बंद कराने के लिए प्रयास था। महिलाओं ने अनेक इस विषय में आंदोलन भी किए, जिसके बाद जिलाधीश, पुलिस प्रशासन तथा राज्य उत्पादन शुल्क की ओर से कार्रवाई कर यह देशी दारू का दुकान बंद कराने का निर्णय लिया गया, जिसके लिए परिसरवासियों ने जिलाधीश का स्वागत किया। राहुलनगर बिच्छू टेकडी येथील देशी दारूचं दुकान हटविण्यासंदर्भात मागील 10 महिन्यापासून आंदोलन करण्यात आले। या दरम्यान माननीय जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आणि जिल्हाधिकारी किरण गीते यांनी या आंदोलनाची पॉझिटिव्ह दखल घेतली आणि त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना अहवाल देण्याविषयी सांगितला कायदा व सुव्यवस्था संदर्भात। दत्तात्रय मंडलिक यांनी अत्यंत सत्य व वस्तुनिष्ठ पारदर्शक अहवाल या ठिकाणी दिला आणि त्या ठिकाणी देशी दारूचं दुकान असल्यास कायदा व सुव्यवस्था कशी मोडकळीस येऊ शकते याचा अहवाल माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे दत्तात्रय मंडलिक साहेब यांनी सादर केला आणि त्या अहवालाच्या आधारे किरण गीते साहेबांनी देशी दारूचं दुकान हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी जे नियम आहेत, शासनाचे निर्देश आहेत
जरी ते कायमस्वरूपी हद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना नाहीत, परंतु आम्ही त्यांना ही सुद्धा विनंती या ठिकाणी केलेली आहे की पुढे भविष्यामध्ये मतदान घेऊन जी प्रक्रिया राबवावी लागते याच्यासाठी सुद्धा प्रशासनाने या ठिकाणी कार्यवाही करावी अशी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली। आणि एवढं मोठं देशी दारूचं दुकान हद्दपार करण्यासाठी आंदोलनं केलीत। आमचे सर्व या ठिकाणी राहुलनगर येथील महिला शक्तीचा हा विजय झाला असं आम्ही या ठिकाणी गृहीत धरतो आणि महिलांनी या ठिकाणी फार मोठे परिश्रम घेतले आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकारी यांचं स्वागत करण्यासाठी राहुलनगर बिच्चू टेकडी येथील सर्व महिला आणि पुरुष मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत आणि किरण गीते साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलं आणि त्यांना धन्यवाद दिलेला आहे। अमरावती से समीप चांदूर रेलवे तालुका में तीनों सर्कल कायम रखे ऐसी मांग मंगलवार की रोज जिलाधीश से ज्ञापन द्वारा की गई। घुईखेड, आमला, पड़सखेड यह तीनों सर्कल कायम रहे तथा 3 सर्कल में बदले तथा 2 सर्कल अगर दिए जाए तो समस्या हो सकती है। इसी को ध्यान में रखकर तीनों सर्कल कायम रखे ऐसी मांग भारतीय जनता पार्टी अमरावती जिला के कार्यकारिणी सदस्य आशुतोष गुल्हाने ने जिलाधीश को दिए ज्ञापन में कही। आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसमध्ये आमला, पळसखेड आणि घुईखेड हे 3 सर्कल होते, पण आता त्या आयोगाच्या नुसार ते 2 सर्कल होत आहे, जिल्हा परिषद सर्कल। तर त्याच्यासाठी आम्ही जसं आमला, पळसखेड आणि घुईखेड जसं आहे ते तसंच ठेवण्यात यावे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि तीव्र भावना जनतेच्या होत आहे की बा सर्कल छोटं होत आहे, त्याच्यामुळे 3 सर्कल राहावं अशी सर्वांची इच्छा आहे। याकरता आम्ही निवेदन दिले आणि 2 सर्कल आणि 3 सर्कलचे शासनानुसार 3 सर्कलचे 2 सर्कल करत आहे, त्यामुळे आमच्या तालुक्यावर अन्याय होत आहे आणि तालुका लहान होत आहे, त्याच्याबद्दल आम्ही। तो दर्शकों, अब देते हैं बुलेटिन को विराम। अंत में सिटी न्यूज के बारे में आप सभी से सुझाव विचार सादर आमंत्रित है। हमारा पता है सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भवन के सामने मोर्शी रोड अमरावती और हमारा दूरभाष क्रमांक है 32981161 और हमारा वेब एड्रेस है www.citynews.net.in। ताज़ा तरीन खबरों के लिए देखते रहे सिर्फ सिटी न्यूज और तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। आप बने रहे सिटी न्यूज के साथ। नमस्कार।